शहरातील प्रमुख मार्गावरील दोन्ही बाजूंनी वाहनांची विशेषतः ट्रकची मोठ्या प्रमाणात अनधिकृत पार्किंग होत असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढला आहे। शहरात ट्रक टर्मिनस असूनही त्याचा वापर होत नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे। शहरात MIDC परिसरात ट्रक टर्मिनसची सुविधा उपलब्ध आहे, परंतु त्याचा प्रभावीपणे वापर होताना दिसत नाही। बहुतांश ट्रक चालक मुख्य रस्त्यावरच आपले ट्रक उभे करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे। यामुळे अनेकदा वाहतूक धीम्या गतीने सुरू असते, परिणामी प्रवाशांना आणि वाहन चालकांना त्रासाला समोर जावे लागत आहे। अकोला पातूर मार्गावर हे दृश्य अपघातास पोषक आहे। मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या ट्रकांमुळे रात्रीच्या वेळी अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे। या गंभीर समस्येकडे महापालिका, पोलीस, महसूल आणि RTO यासारख्या प्रमुख प्रशासकीय विभागांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। या विभागांनी एकत्रितपणे कारवाई करून अनधिकृत पार्किंग थांबवणे गरजेचे आहे। या समस्येचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही।